नमस्कार, आज शुभांगी क्रिएशनमध्ये आपण बनवणार आहोत सुकट अंडा आणि भात. आज बनवायचा शॉर्टकट अंडा भात बनवायचा आहे प्रांजलीसाठी. आम्ही चाललो हळदीला, तर आता शॉर्टकट काय बनवायचं तर अंडा भात. आणि आता अंडा भात कसा करतो तो बघूया. आणि तुम्ही पण असं करता का मला कमेंट करून नक्की सांगा. हे तांदूळ आहेत ना, हे सपाट वाटी मी घेतलेले आहेत, अगोदरच भिजत टाकलेत आणि एका माणसासाठी एवढे बास होतात. आता पाणी उकळलंय आणि आता हे तांदूळ आहेत ना, हे आता आपण टाकूया त्याच्यामध्ये. हे बरोबर मी 1 तास पाण्यात भिजत ठेवलेले तांदूळ धुवून वरती पाणी ठेवलेलं आणि आता पागळवून घेतलंय. आणि बासमती तांदूळ आहेत. 1 तास ठेवलं म्हणजे कसं अखंड राहतात चांगले आणि फुलतात पण चांगले. आता ते पाणी उकळलं ना, याच्यामध्ये टाकले. आता थोडं शिजवून घेऊया आणि नंतर थोडंसं मीठ टाकूया. चला, आता भातामध्ये मीठ टाकूया आणि भात पण बघा शिजत आलाय. आता हा पागळून घेऊया. हा बघा, हा भात आता शिजत आलाय. हा आता गाळून घेऊया. ही सुकट घेतली आपण, ही आता पहिली धुवून घेऊया आणि पागळत ठेवूया थोडा वेळ. आता ही सुकट बघा आपण स्वच्छ धुवून घेतली, बरेच पाण्यातून काढली, कारण का त्याच्यात पायात माती असते ना. माती नाही, वाळू असते पायात, म्हणून ती धुवून घेतली आपण स्वच्छ. आता ही भाजूया तेलावर. तेल टाकलं थोडंसं. हे आता नुसती भाजून घ्यायची आपण, बाकी त्याच्यात काहीच नाही टाकायचं. तर ही बघा भाजून झाली. आता मी गॅस बंद करते आणि ऑटोमॅटिक ती कडक होईल. म्हणजे आता हे भांडं गरम आहे ना, कढई. तर तेल गरम झालं, त्याच्यामध्ये कांदा आणि आपण मिरची टाकून घेतली. आता ही परतून घेऊया थोडी. आणि थोडी परतते तेव्हा आपण लसूण ठेचून घेऊया पहिला. गॅस कमी करते. आता लसूण पण टाकूया त्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकूया आता हिंग. आणि ते टाकूया गरम मसाला. आणि हा मिक्स झाला का आता अंडं घेतलंय, म्हणजे 3 अंडी फोडून घेतलीत मी, ती टाकूया. ही बघा, ही 3 अंडी आहेत, ही टाकूया आता. आता मीठ टाकूया त्याच्यावरच. आता मी मिक्स करूया सगळं. हे सगळं मिक्स झालं का मग आपण ती सुकट भाजलेली ना ती टाकू.
थोडासा मसाला टाकू. मसाला ऑप्शनल आहे, टाकला तर टाका, नाही तर नुसते मिरचीवर केला तरी चालेल. पण मी टाकला मसाला. आणि त्याच्यानंतर आता आपण सुकट टाकूया त्याच्यावर. तुम्हाला हळद पाहिजे तरी हळद पण टाकू शकता. आणि मी बासमती तांदूळ घेतले. तुम्ही जरी आपल्या घरच्या तांदळांचा केला तरी चालेल, किंवा दुपारचा तांदूळ भात असेल शिल्लक तर रात्री केला तरी चालेल. हे सुकट घालून एकदम टेस्टी लागते. तुम्ही जर अजून ट्राय केला नसेल तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा लागते तो. आता ह्याच्यामध्ये भात टाकूया. मस्त सुट्टीचा वास येते ना, सुकट अंड. आता टाकूया कोथिंबीर सगळ्यात शेवटी. आणि आता थोडं मिक्स करूया आणि 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. झालं आपला सुकट अंड भात तयार झाला. आता 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. आता बघा आपला भात तयार झालाय. बघा मस्त भात एकदम तयार झालाय, गरमागरम भात. आता या खायला. आता ह्याच्यावर तुम्ही बोंबील भाजून खा, वाटी भाजून खा, पापड काय पाहिजे ते बनवा आणि खा मस्तपैकी.